इझिमा एक्सेलमध्ये एक ॲडव्हान्स फीचर आहे सिलेक्शन समरी. हा असा आयकॉन आहे त्याचा आणि हा तुम्हाला आपल्या इझिमा एक्सेलमध्ये हा इथे दिसतो सिलेक्शन समरी. याचे काम असे आहे की बघा, आता ही एक फाईल आहे. यामध्ये आपल्याला खूप मोठा डाटा हा 6250 रो आहे जवळपास. यामध्ये बघा 6250 रो आहे. पहिला कॉलम जो आहे तो आहे सिटी नेम, पोस्टल डिव्हिजन, पोस्टल रिजन, ग्रेड, एरिया स्क्वेअर फूट, मेल फिमेल आणि टोटल. याचं आपल्याला समरी पाहिजे आहे. जर समरी आपल्याला सिटी नेमवर पाहिजे असली, म्हणजे कोणत्या सिटीमध्ये किती मेल आहे फिमेल आहे, रिजन, त्याचे टोटल करत असतो आपण, ती समरी जर करायची असली तुम्ही फक्त सिलेक्ट करा सर्व आणि क्लिक करायचे सिलेक्शन समरीला. सर्व सिलेक्ट झाल्यानंतर इझिमा एक्सेलमध्ये क्लिक करा सिलेक्शन समरीला आणि बघा काही सेकंदामध्ये तुम्हाला सर्व डाटा झाला तयार. आता तुम्ही जर खाली गेले, हे बघा इथे सिटी नेम आणि त्यावेळेस सगळंच ऑटोमॅटिक तयार झालेलं आहे. आता मी हे डिलीट करतो. आता मला पाहिजे की ग्रेडनुसार, म्हणजे इथे ग्रेड आहे ABCD ग्रेड आहे, तर A ग्रेडमध्ये किती, B ग्रेडमध्ये किती, यावर समरी करायची आहे. तर आपण काय करणार, तेवढं सिलेक्ट करणार. सिलेक्ट झाल्यानंतर बघा आपल्याला वर ऑप्शन दिसतो इझिमा एक्सेलमध्ये, सिलेक्शन समरीला क्लिक करा आणि बघा ग्रेड वाईज समरी खाली तयार झाली असेल. हे बघा तयार झाली. आता ही एक फाईल बघा, केंद्राचं नाव आहे, शाळांची संख्या आहे, शिक्षक संख्या, कर्मचारी, शाळेतील मुले आणि मुली यांची आहे. हे केंद्र वाईज आपल्याला पाहिजे, म्हणजे कोणत्या केंद्रात किती याची टोटल झाली पाहिजे ऑटोमॅटिक. वेगवेगळे केंद्र आहे. तर आपण काय करणार, फक्त सिलेक्ट करणार. सिलेक्ट झाल्यानंतर क्लिक करणार सिलेक्शन समरीला आणि बघा सेकंदामध्ये तुम्हाला समरी तयार झाली इथे केंद्र वाईज. आता तुम्हाला मला असे नाही पाहिजे, आता मला पाहिजे ती शाळांची संख्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय यानुसार पाहिजे. तर मग मी काय करणार, तिथून सिलेक्ट करणार आणि क्लिक करणार सिलेक्शन समरीला. हे झाली सिलेक्शन समरी तयार, प्राथमिकचे एवढे, उच्च प्राथमिकचे एवढे, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय. आता ही एक फाईल आहे, यामध्ये मला तसंच करता येईल. फक्त सिलेक्ट करणार मी, केंद्रवाईज पाहिजे असेल केंद्रवाईज सिलेक्ट केलं आणि सिलेक्शन समरीला क्लिक केलं. हे झालं तयार. ऑटोमॅटिक इथे जी अमाऊंट होती त्याची टोटल ऑटोमॅटिक होऊन जाईल. केंद्रवाईज माहिती मिळून गेली.